अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति निरखिलं मधुरं वदनं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. देवा विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हटलं मिठी पडली बाबा, तूच सांभाळ, इतका गोड सांभाळतोस. पण अनुभव आहे आम्हाला, तरली तरती हा भरवसा मानधारकाचा भले भले सांगून दिले आम्हाला. त्या विश्वासावर तुझ्याशिवाय नाही बघ तेव्हा दुसरीकडे नजर जा. कशाही स्वरूपाचा कसाही गोडच करारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी विनाथ नारायण वासुदेव बोला. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी जिलेबी पत्ता जिलेबी पत्ता कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. मला माहित रूप कुठलंही घे, आमच्यासाठी जमाईचे म्हणतं ना तुकोबाराय म्हणतात, तू गुरुगण तुकोबारायांचा विठ्ठल कोळीचे विठ्ठल बीत गोत विठ्ठल माय बाप चुलता बहिणबंधू भ्राता माऊली म्हणतात. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षता आपदी अमोते. गुरु बंधू माय बाप कुठल्याही रूपात येशील पण आमचं रक्षण करायला विसरणार. तुझा अवतारच आमच्या कल्याणासाठी. अवतार तुम्हा उद्धराया जन ताकद आहे रे दादा. खूप सांभाळतो तो, खूप जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतवाई, लेकरांची सेवा केली सतवाई. कसं पांग भेटू कसं तुझ्या उपकारा जरी लोड नाही. ओ माझी जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माझ्या बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. माऊली तमुर्दे विठ्ठलाची माऊली
पाहुली चालती पाहुली चालती दुखी संसाराची राहिलेला वंचन. आणि येत असं म्हणायला देवाच्या दारात म्हणायला नाही की नाही. आणि तेवढ्या संसारात येत नसेल म्हणायला तर जरा कळलं, तिला कळलं. पाहुली चालती पाहुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची पाहुली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हाचा तो पासरी. रात्री चल माझ्या कामाला जाऊ रात्री चल माझ्या कामाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव. रात्री चल माझ्या कामाला जाऊ रात्री चल माझ्या कामाला जाऊ. तुम्हाला काय सोचत का देव काय
विठ्ठला विठ्ठला जर त्या मायबापांसाठी जोरदार काढायची मी कोणाचा विचार करतो. तर माझ्या एका गोष्टीचा विचार करा. 2 मिनिटाचं भगवंताचं नाव चेहऱ्यावर एवढा आनंद आणत असेल तर अखंड आयुष्यभर भगवंताचं नाव कुळानं कूळ समाधानी करणार नाही. कारण किती ताकद असेल तुझ्या. 2 मिनिटाचं नाव तुम्हाला एवढं आनंदित करतो, आयुष्यभराचं नाव सुखाचं आयुष्य करणार नाही. काय हरकत आहे? माझे चित्त तुझे, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे. आणि तुम्ही इमानदारीनं सांगा, अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे? मरत जाऊ नका. अर्धी जिंदगी तर भंगारच गेली तुमची. तुझ्यासाठी गेले तुझ्यासाठीच गेले नालायका जर गेले ते विचार कसं नाही दादा, असं विचार नाही करत आपण की चुकतंय वगैरे. हा काय नजर पाहिजे आपली. अरे काय मातीत जन्माला आलो. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कोणीतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. चहापणा चहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शत्रु है वो अपना लेकिन याद रख शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदे नजर डाले. इज्जत करते हैं वो औरत जाति. कौतुक बायकोला वाटलं तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा वेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते हो. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत. कारण शेवटी आपल्या धर्माचा नियम आहे, तत्र नारीस्तु पुच्छन्ते रमन्ते तत्र देवता. देवाशिवाय दुसरीकडे नजर जाता कामा, दृष्टी न फिरे नकोच. ते चुकलं ना भोगावंच लागतं. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदाने. आयुष्यभर एकदा चुकले आयुष्यभर. नारायण 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 हरी नारायण लक्ष्मण नारायण 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 नारायण. आयुष्य एकदा चुकले. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मास लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय कळलं. त्यालाच कळलं महाराज. पण एक बघा, माझा अधिकारही नाही आहे आणि हे ते व्यासपीठही नाही आहे, पण एक वाक्य नक्कीच नाही. दादांनो, सखी बहीण माना, आई माना, काय सामर्थ्याने एक वाक्य फक्त लक्षात ठेवा. जी मुलगी स्वतःच्या आई वडिलाच्या नावाला कलंक लावू शकते, ती मुलगी तुमच्या संसाराचा वैकुंठ करेल असा विचार तरी कसं करता. जी पोरगी आई बापाचं नाव घालवून तुमच्यासोबत पळून आली, ती पोरगी तुमचा संसार चांगला करेल असा विचार तरी कसा करता. तिचं तुमच्यावर प्रेम आहे असं नाही आहे. तिला वाटतंय की या बंधनापेक्षा हे मोकळं बरं आहे. मुलगी तिला म्हणावं, तिनं प्रेमही असं करावं ज्या प्रेमामध्ये आई वडिलांच्या सन्मानाचा विचार करून आयुष्य जगावं. दोन्ही कुटुंब सामर्थ्याने सांभाळावी, त्याला सुद्धा प्रेम मानतात. आणि मीराबाईच्या राधेच्या गोष्टी आपण नाही बोलायच्या. आपला तेवढा अधिकार, आधी मीराबाईनं सगळं, त्या कोण होत्या किंवा ती राधा कोण होती आपल्याला माहीत नाहीये. उगीच बोलायचं पण बोलायचं. मीराबाईंनी कधीच अपेक्षा केली नाही की देव माझा भावा.
मीराबाईंना माहित होतं देव माझा नाहीये, मला भेटणार नाहीये, तरी त्यांनी प्रेम केलं. निस्वार्थी आहे. त्यांचं एकच म्हणणं होतं, त्यांचं ते वर्णन करतात. देवा श्याम सागरे, श्याम सागरे मेरे श्याम सागरे, जाने कब होगा वो नजारा, तुझ मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझ मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, 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 दोबारा. नको दोबारा, एकदा भेट फक्त दृष्टीनं प्रेरे, तुझ्याशिवाय बघ कुठं मन जाणार. नारद आंघोळ करताना त्यांना मासोळीच्या माठीमागं मासा लागलेलं दिसलं. हे बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा. बायको पाहिजे. बायको कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला वाटतं. टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2 तास उभा राहिलो, घरी गेला पाय दाबाय बायको पाहिजे वाटते. ते नाही म्हणले तरी वाटतं. पकवाजांना वाटतं एवढा पदड बदलीला, घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे वाटतं. स्वतः महाराजाला, संजय महाराजाला वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं सोडायला बायको पाहिजे. ते बायको असणं काही चुकीचं नाहीये असं असून, पण नारदांनी चुकीच्या पद्धतीने बायको देवाकडे मागितली. नारद म्हणले देवाला, देवा बायको हवी. देव म्हणले करा ना मग, तुम्ही द्या. देव म्हणले मी कुठून देऊ, तुम्हाला आहे ना 16,108, 2 द्या, तुम्हाला काय करायचे आवडे, हे प्रसाद आहे. आणि असा विचारही करू नका की देवाने हौसेपोटी बायका केल्या. देव आहे. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. शेवटी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज आम्हाला चांगल्या नजरेनं बघणार. अहो इथं नवरा नसला तरी माणसं किती चुकीच्या नजरेनं बघतात. पण मला खरं सांगा, नवरा जाणं किंवा राहणं हे बाईच्या हातात आहे का? तरी सुद्धा ज्या बाईला नवरा नाही तिला समाजात जास्त मान्यता दिली जाते. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर मेला, लोक तिला कलंकित, अलक्ष्मी, पालत्या पायाशी, तिला औक्षण करू द्यायचं नाही, तिला फारसा सन्मान द्यायचा नाही, तिला सवाष्णीच्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही, का तर ती सवाष्णी नाही. एका साध्या प्रश्नाचं उत्तर लेख म्हणून द्या. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे? माय, संसार करायचा कधी अवघड आहे? नवरा असल्यावर का नसल्यावर? नसल्यावर ना. ज्या बाईनं समाजाचा द्वेष, मत्सर सगळं गाठीशी बांधून आपली लेकरं स्वतःच्या पायावर उभी केली, अगं ज्या दिवशी नवरा मेला त्याच दिवशी तिचंही आयुष्य संपलं. तिलाही वाटलं होतं त्याच चितेत उडी मारावी. 7 जन्माचं आयुष्याचं वचन जन बांधलं, तो अर्ध्या वाटेत सोडून गेला, कोणाकडे बघून जगावं. पण लेकरं दिसली तिला, तिनं धीर बांधला, डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचार केला, अहो तो गेला, मी गेली तर लेकराकडे कोण बघणार? कुत्र्यासारखे हाल होतील माझ्या लेकराचे. त्या लेकरांसाठी जगली ती आदिशक्ती. आणि जी बाई त्या वैकुंठाचा विठ्ठलही झाली आणि रखमाही झाली, अशा बाईनं संसार करावा आणि तिचा संसार सामर्थ्याने उभा टाकावा, तिचा अधिकार कमीत असतो. अरे एखाद्या नवरा अगोदर जाणाऱ्या स्त्रीनं जर एखाद्या सवाशीन बाईला कुंकू लावलं ना, तर तिचा औक्ष आणि तिच्या धन्याचा औक्ष दोघांचं वाढेल. कारण ती परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेल, जे माझ्या वाट्याला आलं की हिच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. ती बाई कसा संसार करते ना, तिच्या जीवाला माहिती. बघा हे असं नाही, आणि कुठल्याच ग्रंथात दिलं नाही की ज्या बाईचा नवरा अगोदर गेला तिला अधिकार. कुठल्याच आणून दाखवा मला एखादा ग्रंथ. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते, नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल.
नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोणाने कोण नाही. त्या प्रथा परंपरा पाळू, जे पाळायचं ते पाळा. या विषयात स्त्रिया आहेत आम्ही. कृष्णा बाई म्हणून जन्माला आलोय. राम अवतारामध्ये सीताबाई तुमच्या पत्नी होत्या तरी लोकांनी बोलताना जराही विचार केला नाही. आम्ही तर गवळ्याच्या गवळणी. आम्हाला बोलताना लोक विचार करणार आहेत तेव्हा. अरे असं कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. अरे हिंदू म्हणून जन्माला आलो कृष्णा. अरे आम्ही जगावं तर स्वाभिमानाने नजर वर करून जगावं. अरे कलंकित जगण्यापेक्षा स्वाभिमानी स्त्रीने जीव सोडावा, तिला तर सामर्थ्याने हिंदू धर्मातली स्त्री म्हणावं. अरे असं जगावं तेव्हा. हे असं कशाला जगायचं. कृष्णानं सांगावं चूक नसताना शिक्षा मिळत असेल तर मी परमात्मा कसा. विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही, ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिन्या. स्वाभिमानानं जरा, हिंमत नाही कोणाची नजर वर करून बघायची. प्रत्येक मुलीला अधिकारानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो भगवंत आहे माझा. तो कसा चुकीचा वागेल. स्पर्शही नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकडे कान्हो वाचे कोण. देव आहे तो. या विषयात नारद म्हणले देवाला बायको. देव नाही म्हणले. देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद. अशी एकही जागा नाही जिथं देव नाही. कारण अशी एकही जागा नाही जिथं देव नाही. सगळीकडे तर तो परमात्माच आहे. मग काय 16,107वं घर जामुवंतीचं. अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचं. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव मायावी रूपाने त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण. राण्यांची राणी पट्टराणी. मग देवामध्ये पट्टराणी कोण. सगळे थकल्यावर संत विनवणी कोणाला करतात. राही रखमाबाई तुम्हाही बुद्ध्यातला. राही रखमाबाई तुम्हाही बुद्ध्यातला तला. सेचे हट बोली झाली करा देवराया. सेचे हट बोली झाली करा देवराया. सेचे हट बोली झाली करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती किसी यादे का कुलती. वेगळ्या नावातो हरी मज दिनाचे बुद्धली. वेगळ्या नावातो हा अधिकार त्यांच्याकडे येत्या. रखमाबाई पट्टराणी आहे. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी बघितलं देव दिसतोय का. तिकडं तिकडं बघितलं देव दिसला नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. म्हणजे लड्डू पोटा. नारद म्हणले आलतू फालतू नाही. पट्टराणीच आपली. नारदांनी लांबच हात मारली. रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होत. आज रुक्मिणी म्हणतोय. पिसाळलं बिसाळलं का काय. नारदा नाही. तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारायची नसती. पाप असते. इज्जतीत नाव घ्या. नारदराव म्हणा. काय म्हणा. नारदराव म्हणा. रुक्मिणी माता म्हणले ही बंगले देवानं सुधरवाय पाठीव नाही. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना. मग खालचे 2 खुर्चीवर कशाला मारायचं. मी देवाचं सांगते ना. मग ते उपमुख्यमंत्री आपल्या रखमाबाई होत्या. रखमाबाई म्हणल्या देव जरा बिजी दिसतोय पण ही गबाळ आपल्याकडे पाठवू नये. रुक्मिणी माता प्रेमानं म्हणल्या खरंय नारदराव तुमचं. असं देवाचं वाटून वाटून माझ्या वाटणीला प्रेम कमीच येत आहे. तुमचा माझा राजा राणीचा संसार कसं भारी. आपण एक काम करू. कसं असतंय ना. मी जर तुमच्या हाताला धरून अशी स्त्री लूट गेले. साई मंदिरात बसलेली माणसं काय म्हणतात.
कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतात का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या पाठाची भीती आहे का? घ्यायचं ते घेतचा महाराज कीर्तनात सगळं स्पष्ट सांगायचं नसतं महाराज. आपण एक काम करू, आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची चालते. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. म्हणून म्हणलं दृष्टीनं फिरे. नारद कुंडात गेले खरं, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली उगाच्या उगाच होतर गेलं लुगडं. चांगली चिपळ्या चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या. चांगली शिडी होती, शिडी गेली आली. नंदी मुरली ठुशी बोरमा झुंका चांगले दष्टपुष्ट पुरुष होते. तवळीच्या शेंगासारखी नार झाली. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली? ते कुंड ज्या वनात निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट इथं पेटी बांधलेली, काळा कुळकुळी कुरळी केस, तसल्या येड्याला तसल्या रानात तसली मिस्त्री दिसली. आधीच ही येडं हिला बघून अजून येडं झालं. धरलं तिच्या हाताला. चले नारदी म्हणल्यात तुला माहित नाही मी कोण आहे? गपे. नारदी म्हणले येड्याने आताच बदलले. वर्षाला कीर्तन नाही थोडी झाली असती ठीक होत. 60 पोरं झाली. किती झाली? 60. नारदे म्हणले तुम्ही 60 पोरच होय. एखादी तरी वारं घालाय पोरगी असू द्या. पोरांचा काय भरोसा. 61वी मुलगी कपिला षष्ठी. किती लेकरं? 61. कोणाला? नारदीला. नारदीला नारदाला कशी नारदीला आधी नारदाची तिला 61. मला 2 असले घरात. किती जीव दमतो काय नाव द्या. जीव 2 बी कोणाची देत. एक शहाणा असतं, एक शहाणा सगळं ऐकतंय, दुसरं माणसं बघून उड्या मारतं. पाहुण्यात काय करते? नुसती जातो खाती करते काय? पाहुणं गेल्यावर मार का खाणं होईना, मजा मारून घेत होती. तुम्ही सांगा मार 2 एवढी तर एक सगळ्यात किती असं? एक खातं, एक उठतं, एक झोपतं, एक उठतं, एक असली जनावरं समाजापेक्षा मेलेला बरा. रातच उठली, कोणाला उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जागेवर आली, शिडी शिडी पुन्हा लुगड्यातून धोप. नारळ म्हणले सुटलं. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटकन पाण्याच्या बाहेर आले. पटकन गेल्या तिनं घेतला हातात चिपड्या. नारळ 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 म्हणजे हे लय बरं होतं. रुक्मिणी आई साहेब दारातच हात गेलो बा. प्रेमाने म्हणल्या नारद राहा. नारद लग्नच म्हणलं नाही. हर बिडे फुल बिडे राव नगर रावच ठेवला नव्हता ना. आई साहेब आई साहेब आई साहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचा. लय चुकलं होतं दोनच्या राहण्याच्या. तेवढी बरं कळा. लय सोच नाही काय ते लेकरं, बाई बघितली की
मला इकडं बघ. सेलूकर, मला हसून नारदाचं येत नाही, मला काळजी तुमची वाटते. शेवटी ते नाराज होते, त्यांचा अधिकार होता. ती एकदा चुकली तर त्यांची एवढी फजिती झाली. तुम्ही पोरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू कसं होईल तुमचं? 90% रील्स तुमच्या कचकच कांद्याच्या आहेत. काय काटाच आहे बाबा तुमचं. जाऊ दे, काळजी करू नका. आजपर्यंत जे झालं ते इथून पुढे तरी सुधरा. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं, इथून पुढं दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी. चित्त तुझे आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. हरिणे माझे हरिणे चित्त भान वित्त. काय अवस्था सांगावी देवा तुम्हाला. एवढी अवस्था बेकार झाली आणि आसोनी संसारी पण जीवे. शरीर फक्त संसारात आहे, आत्मा तुमच्या जवळच आहे देवा. इतकं तुम्ही सामर्थ्यवंत आहात, तर सगळ्यात बेकार मन आहे. आपली सांगतात विवेकाने भुलवी, संतोषाशी चांद लावी, पैसे जे तरी हिंडवी दाही विष. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चांद लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. म्हणा इतकं चंचल काही.